शेतकरी विकास मंच महाराष्ट्र तर्फे रविवार 16 फेब्रुवारी रोजी प्रमिलता योग सभागृह अकोला येथे आयोजित शेतकरी समाधान सभात शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। या सभेला राज्यभरातून शेकडो शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते। शेतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आणि त्यांच्या समाधानासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना 2024-25 साठी प्रति एकर 10,000 रुपये तात्काळ अनुदान देण्याची मागणी ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। त्याचसोबत शेतकऱ्यांचे सामूहिक कर्ज माफ करणे, शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी 90% अनुदानावर तार कंपाऊंड उपलब्ध करून देणे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत MSP मिळावी यासाठी MSP हमी कायदा करण्याची मागणी सुद्धा या बैठकीमध्ये सर्वानुमते संमत करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमाते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनियर हे होते, तर प्रमुख वक्त्यांमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे डॉक्टर सुनीलम, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, शेतकरी विकास मंचचे मार्गदर्शक इलियास खान फलाही, लक्ष्मीकांत कोटकर आणि शेतकरी विकास मंचचे अध्यक्ष हुसेन खान यांचा समावेश होता। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे।